मुंबई हे फक्त एक शहर नाही तर अस्मितेचा प्रश्न आहे. एक काळ असा होता जेव्हा ठरवले जात होते मुंबई महाराष्ट्राची होणार की गुजरातची, किती स्वतंत्र राहणार. गोळीबार होत होता, मराठी माणूस रस्त्यावर लढत होता आणि काही नेते म्हणत होते सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला देणार नाही. पण त्याच वेळी एक असा व्यक्ती पुढे आला ज्यानं भावना नाही तर पुराव्यांनी संपूर्ण चित्र पालटून टाकलं. मुंबई कोणाची, गुजरातची की महाराष्ट्राची? नाही म्हणजे आज नाही तर 1950च्या दशकात हा प्रश्न अख्ख्या भारतात उपस्थित झाला होता. काही बुद्धिजीवी म्हणत होते मुंबई एकतर गुजरातची होईल नाहीतर ती स्वतंत्र राहील. काँग्रेसचे काही नेते तर असेही म्हणाले होते की सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला देणार नाही. पुढच्या 5000 वर्षांनी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. मराठी माणूस तरीही झटत होता. अनेक मराठी राजकीय नेते, विचारवंत, साहित्यिक, शाहीर सगळेच रस्त्यावरती उतरले होते. पण मराठी माणसाला दाबलं जात होतं, त्याच्यावरती थेट गोळीबार केला जात होता. पण याच वेळी एक असा मराठी माणूस पुढे आला ज्यानं पूर्ण चित्रच पालटलं. त्यांनी पुराव्याने सिद्ध केलं की मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे. ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं योगदान अफाट आहे. मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसाचीच हे त्यांनी कशाप्रकारे सिद्ध केलं ते जाणून घेऊया. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत SM जोशी, कॉम्फ्रेड डांगे, सेनापती बापट, आचार्य अत्रे, केशवराव जेधे, उद्धवराव पाटील, नारायणराव गोरे, प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे, अमर शेख अशी अनेक मराठी व्यक्तिमत्व पुढे आले होते. कोणी राजकीय पद्धतीने मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीसाठी झटत होता तर कोणी गावखेड्यांमध्ये शाहिरी करून सरकारवरती इतका प्रहार करत होता की त्यांनी मराठी आंदोलकांवरती गोळीबार सुद्धा केला होता. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांनी बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी भेट घेतली आणि या लढ्यासाठी त्यांचं आणि त्यांच्या अनुयायांचं सहकार्य मागितलं. यावेळेस बाबासाहेबांनी सुद्धा माझा शेड्यूल कास्ट फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी उभा राहील असं सांगितलं होतं. आता मुंबई मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची आहे हे पुराव्यासोबत सिद्ध करणं त्यावेळी महत्त्वाचं होतं. आणि याच वेळी पुढे आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वतः बाबासाहेबांचं पुस्तकांचं घर त्यावेळी मुंबईच्या दादर येथे होतं. त्यामुळे एकंदरीत मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणूस याविषयी त्यांना आपुलकी होती. बाबासाहेबांचा लढा इतका जबर ठरला होता की पुढे मुंबईतील राजगृह हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचं केंद्रच बनलं. बाबासाहेबांनी 1948, 1953 आणि 1955च्या महत्त्वाच्या विषयांवरती संशोधनपर लेखन केलंच होतं. त्यांनी 14 ऑक्टोबर 1948 रोजी थार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावं या मागणीला पाठिंबा देणारं निवेदन केलं होतं. या निवेदनामध्ये मुंबई हा महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग कसा आहे हे त्यांनी मांडलं होतं. ते लेख इतके बिनतोड होते की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचं स्वप्न बघणाऱ्या मुंबईला स्वतंत्र राज्य बनवा असं म्हणणाऱ्या मंडळींची बोलतीच बंद झाली. मुंबईतल्या व्यापार, उद्योग आणि आर्थिक सगळ्याच गोष्टी त्यावेळी गुजरात यांच्या ताब्यामध्ये होत्या. त्यामुळे एकतर मुंबई गुजरातची होईल नाहीतर ती न महाराष्ट्राची न गुजरातची, ती स्वतंत्र व्हावी असा अनेक जण दावा करत होते. आपल्या तर्कशुद्ध युक्तिवादाने हा दावा बाबासाहेबांनी कसा खोडून काढला ते पहा. बाबासाहेबांनी त्यांच्यासमोर 9 प्रश्न मांडले. पहिला, मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती या गोष्टीला पुरावा काय आहे? दुसरा, मुंबई मराठा साम्राज्याचा हिस्सा नव्हती असं कोणत्या आधारावरती तुम्ही म्हणू शकता? तिसरा, मराठी भाषिकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती असं कोणत्या आधारावरती म्हणता येईल? चौथा, गुजराती मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे? पाचवा, मुंबई व्यापारी बेट असल्यामुळे ते एकट्या महाराष्ट्राचं नाही तर ते संपूर्ण भारताचं आहे. या म्हणण्यात कितपत तथ्य आहे? सहावा, मुंबईचा व्यापार गुजरात्यांनी उभा केलाय, मराठी लोक फक्त हमाल आणि कारकून आहेत असं म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा कितपत टिकाऊ आहे? सातवा, मुंबईच्या मिळकतीच्या नफ्यावरती जगता यावं, आयतं खाता यावं यासाठी गुजरात मुंबईवरती दावा करतोय, हे खरं आहे का? आठवा,
बहुभाषिक राज्य चांगलं असतं कारण तिथे अल्पसंख्याक भाषकांना अभय असतं. हे बरोबर आहे का? आणि 9वा, राज्याची पुनर्रचना ही रॅशनल असावी, नॅशनल नको. हा दावा योग्य आहे का? आणि महत्त्वाचं म्हणजे याची उत्तरं देताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भूगोल असे दोन्हीही पुरावे समोर ठेवले होते. म्हणजेच अगदी सातवाहन, चालुक्य आणि शिलाहार काळापासून ऐतिहासिक पुरावे सांगतात की गुजरातवर मराठ्यांनी राज्य केलं. गुजरात्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं नाही. अरबी समुद्रालगतचा भूगोल सांगतो की मुंबई महाराष्ट्राला जोडली आहे, गुजरातला नाही. बाबासाहेब पुढे म्हणाले, 1941च्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषिकांची लोकसंख्या 51% होती. ब्रिटिशांचं राज्य आल्यापासून साऱ्या भारतातून लोक इथे मुंबईत रोजगार, व्यापार, उद्यम करण्यासाठी आले. इथेच वस्त्या केल्या. त्यांचं मराठी माणसांनी स्वागत केलं. हा त्यांचा गुन्हा झाला का? बाबासाहेबांनी हे सुद्धा सिद्ध केलं की गुजराती मूळचे मुंबईचे नाहीत, तर ते गुजरातचेच आहेत. जसे पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच मुंबईत स्वतःहून आले, तसे गुजराती आलेले नाहीत, तर ब्रिटिशांनी त्यांना मध्यस्थ दलाल म्हणून काम करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतलं होतं. ब्रिटिशांनी गुजराती व्यापाऱ्यांसोबत केलेला लेखी करारच बाबासाहेबांनी पुढे मांडला. हे करारपत्र 1671चं आहे, म्हणजे शिवरायांच्या काळातलं आहे. यासोबत महाजन सभा आणि ब्रिटिश यांच्यातला पत्रव्यवहार बाबासाहेबांनी समोर आणला. त्यानुसार गुजरात्यांना इथेच राहण्यासाठी, व्यापारासाठी गोदाम आणि कारखाने काढण्यासाठी फुकट जमीन देण्यात आली होती. पुढे व्यापारात कर सवलत देण्यात आली. जहाज आणि मालमत्तेला संरक्षण पुरवण्यात आलं. यानंतर पुढे ते गुजरातमधून मुंबईत आले. याचे लिखित पुरावेच बाबासाहेबांनी विरोधकांच्या तोंडावर मारले. मुंबईत जसा गुजरातने व्यापार वाढवला, तसाच तो त्यांनी कलकत्त्यात सुद्धा वाढवला. बिहारच्या खाणीमध्ये ते मालक आहेत, म्हणून कलकत्ता आणि खाणींचा भाग असलेला बिहार गुजरातला जोडणार काय? विरोधकांना कदाचित आत्तापर्यंत घामच फुटला असावा. पुढे बाबासाहेबांनी आणखी एक मुद्दा मांडला. मुंबईला पाणी कोण पुरवतं, गुजरात की महाराष्ट्र? ज्या विजेवरती गुजरात्यांचे व्यापार, कारखाने चालतात, ती वीज कुठून येते, महाराष्ट्रातून की गुजरातमधून? कामगार शक्ती कुठली आहे? जर वीज, पाणी, कामगार शक्ती महाराष्ट्राची, तर मुंबईवर मालकी महाराष्ट्राचीच. बाबासाहेबांच्या पुराव्यासमोर तत्कालीन सरकार आणि विरोधकांची बोबडी वळली. सर्वच्या सर्व 9 प्रश्नांची उत्तरं सुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्या तोंडावर फेकून विरोधकांची बोलतीच बंद केली. तत्कालीन पुराव्याची ताकद, योग्य संशोधन आणि तर्कशुद्ध युक्तिवाद यांची फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली होती. काँग्रेस सरकार पार हादरलं होतं. मोरारजी देसाईंसमोर नवीन प्रश्न निर्माण झाला होता. 1956 बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, पण त्याच्या आधीच त्यांनी मुंबई मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची हे ठणकावून पुराव्यासकट विरोधकांना सांगितलं होतं. 1960 हीच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. महाराष्ट्र नवीन राज्य झालं, मुंबई राजधानी ठरली. पण हा महान प्रसंग पाहण्यासाठी बाबासाहेब नव्हते. आज संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संघर्ष सांगताना हुतात्म्यांचं, नेत्यांचं, शाहिरांचं आपण स्मरण करतो. पण मायभूमी महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी झटणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या महान मराठी माणसाचं योगदान सर्वांनीच लक्षात ठेवावं. मुंबई मिळवण्यासाठी मराठी माणसानं रक्त सांडलं, हुतात्म्यांनी बलिदान दिलं, नेत्यांनी संघर्ष केला. पण या लढ्याला दिशा, तर्क आणि पुरावे देणारा आवाज होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण अभिमानाने म्हणतो मुंबई आमची आहे, पण त्यामागे उभे आहेत एक विचार, एक लढा आणि एक महान व्यक्तिमत्व. म्हणूनच मुंबईचं नाव घेताना त्या प्रत्येक हुतात्म्याबरोबर बाबासाहेबांचं योगदान कधीही विसरू नका. जय महाराष्ट्र.